सगळ्या भ्रष्टाचारांच्या उरात धडकी भरवणारे आणि अनेक लोकांना जेलची हवा दाखवणारे, आपल्याला सगळ्यांना परिचित असणारे, मुलुंडच्या विकासामध्ये ज्यांचाही वाटा आहे त्या डॉक्टर किरीट सोमय्या यांना मी या ठिकाणी संबोधित करण्याची विनंती करतो. माननीय देवेंद्र फडणवीस जी, मिहीरभाई, मनोज, शिशिर, मंचावर उपस्थित सगळे नेतागण, बंधू भगिनींनो, सर्वप्रथम घाटकोपर मध्ये त्या पेट्रोल पंप दुर्घटनेत जे 16 लोक मृत्यू पावले त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही मी देवाला प्रार्थना करतो. काश ते होल्डिंगच्या कागदावर सही करताना ते गैरकायदेशीररित्या त्या पेट्रोल पंपला मंजुरी देताना त्यावेळीच्या मुख्यमंत्र्यांनी थोडासा विचार केला असता, जरासा विचार केला असता की हे मी जे करतोय त्यामुळे कधीतरी ते होल्डिंग पडणार आणि 16 लोकांचा जीव जाणार. पण त्यांना फक्त नोटाचं मशीनच डोळ्यापुढे दिसत होतं. मी देवेंद्रजीचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्या होल्डिंग कंपनीचा मालक, ते भांडूपचं रोज सकाळी जे दर्शन होते त्या खासदारांचे बंधू आमदार सुनील राऊतचा पार्टनर इगो मीडिया कंपनीचा भावेश भिंडेंना देवेंद्रजींनी पोलीस डिपार्टमेंटने आता उदयपूर मध्ये अटक केली आहे. मी माननीय देवेंद्रजींना ही एक विनंती करतोय, आपल्या सगळ्यांच्या वतीने, मुंबईकरांच्या वतीने एक निवेदन पण देऊ इच्छितो की याच्या मागे कोण आहे. तो भावेश भिंडे कोण, त्याची इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काय, वर्षाला 100 कोटी रुपये ते 16 होल्डिंगचे त्याला जे रेंट मिळालं तो पैसा त्या कंपनीतून कुणाच्या खात्यात गेला, अंतिम लाभार्थी कोण, त्या लाभार्थी मध्ये भांडूपवालेला किती मिळाले आणि बांद्राचा पूर्वता मातोश्री 2 मध्ये किती गेले याचा तपास करण्यासाठी आपण SIT नेमावी असे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. मित्रांनो, मी भाषणाच्या सुरुवातीत कहाणी घाटकोपर के पेट्रोल पंप की गोष्ट त्या पेट्रोल पंप वरील होल्डिंगची. देवेंद्रजी, एक मला अजूनही पकडून ठेव की माननीय उद्धव ठाकरेजी आपलं कौतुक करतात काही वेळी. मध्यंतरी मी वाचलं की त्यांनी कुठेतरी सांगितलं की देवेंद्रजींनी मला सांगितलं मी आदित्यला ट्रेन करतो, भविष्याचा मुख्यमंत्री कसा असावा. आता क्षमा मागतो, काल माननीय आदित्य ठाकरे काल परवा मुलुंड पश्चिम मध्ये होते. आपण अशी ट्रेनिंग, म्हणजे मी तुमच्यावर आरोप नाही करत, पण आदित्य ठाकरेंनी भाषणात काय सांगितलं
की ते घाटकोपरमध्ये होल्डिंग पडलं, 16 लोक मृत्यू पावले, त्यासाठी भारताचा रेल्वे मंत्र्यांची अटक करा. धन्य हो, म्हणजे त्यांना की तुम्हाला. आता हे मला आदित्य ठाकरे सांगतात, ते जे रेल्वे पोलीस आहे, ही रेल्वे पोलीस रेल्वे मंत्र्यांची आहेत, नरेंद्र मोदीचा केंद्र सरकारची आहेत. अरे आदित्य बाबा, ही रेल्वे पोलीस महाराष्ट्र पोलिसाचं एक डिव्हिजन आहे. जे महाराष्ट्रात समजा पोलीस, मुंबईमध्ये पोलीस असते, त्याची एक शाखा ट्रॅफिक, एक इकॉनॉमिक ऑफेन्स, एक एंटी करप्शन. तसं रेल्वे पोलीस हे महाराष्ट्र सरकारची, म्हणजे सध्या उपमुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच्या हाताखाली काम करते. आणि आदित्य ठाकरे म्हणतात ती जमीन जिथे ते पेट्रोल पंप आहे, ते जे होल्डिंग लावण्यात आले, ते रेल्वेची आहे. आपल्या सगळ्यांच्या समोर मालमत्ता पत्रक, हे मालमत्ता पत्रक राज्य सरकारचं, त्यात लिहिलं आहे की हे जे सर्वे नंबर घाटकोपर 194-1 दातावर पूर्ण महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग, कुणाच्या नावानी जमीन आहे? महाराष्ट्र राज्य पोलीस हाऊसिंग वेलफेअर कॉर्पोरेशन. हे हाऊसिंग वेलफेअर कॉर्पोरेशन गृह मंत्रालयात, ही जमीन त्याची, प्रॉपर्टी कार्डवर आज पण नाव त्याचं. आणि माननीय आदित्य ठाकरे, आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि सन्माननीय संजय राऊत सांगतात ही जमीन रेल्वेची आहे. परमिशन रेल्वे मंत्रींनी दिली म्हणून रेल्वे मंत्र्यांना अटक करू. तर मग देवेंद्र फडणवीसने आदित्य ठाकरेंना शिकवलं आहे अकाउंटेबिलिटी पाहिजे. मग साहेब, आता ही जमीन रेल्वेची नाही आहे, केंद्र सरकारची नाही आहे, ही जमीन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कंट्रोलमध्ये होती. त्यावेळी होल्डिंगची परमिशन देण्यात आली. तर आता अटक कुणाला करावी? कुणाची करावी अटक? का आता उद्धव ठाकरे साहेब आपले चिरंजीव आदित्य ठाकरेंना सांगा की मुलुंडमध्ये त्यांनी यावं, पूर्वेला सभा करावी आणि सांगितली माझे बाबा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे पेट्रोल पंप, त्याचा होल्डिंगची जागा त्या भावेश भिंडेंना देण्यात आली, म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अटक करा. मी ही मागणी करणार नाहीये. मी फक्त देवेंद्रजी फडणवीसकडे निश्चित न्याय मागणार. ते जे 16 परिवार आहेत, उन्हें न्याय चाहिए, न्याय. जिसने भी ये कारनामा किया है, जिन्होंने 16 परिवार को उद्ध्वस्त किया है, उसको सजा होनी चाहिए. और मुंबई और महाराष्ट्र के लोग 20 मई को उसको पूरी सजा देंगे. हे पहा आदित्य ठाकरे, तुम्हाला तारीख वाचता येत असेल तर मी वाचून दाखवतो. 26/7/2021. 26/7/2021. कोण मुख्यमंत्री होता? कोण होता त्यावेळेला? विजय यादव, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र सरकार. त्यांनी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला पत्र लिहिलंय. त्यात दिलं आहे की आपण जे कोटेशन दिलं होतं, आपली अर्जी मंजूर करण्यात आली आहे आणि त्यांना हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला. गंमत बघा, मातोश्री 2 साठी ते नोटा मोजण्याचं मशीन काय काय घोटाळे करू शकतात. मी पूर्ण सगळ्या गोष्टी इथे मांडायला गेलो ना, तर ते नेटफ्लिक्सवर जे सिरियल येते ना, सीझन 1 सीझन 2, मी एक दुसरं पत्र दाखवतो. हे पत्रात लिहिलं आहे, महाराष्ट्र शासन सही केली आहे. देवेंद्रजी मला क्षमा करा,
कैसर खालिद पोलीस आयुक्त लोहमार्ग पोलीस मुंबई, हे पत्रात काय लिहिलं आहे? इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड 11/1/2021 रोजी जे आपण अर्ज केला, जी निविदा भरली, 10 वर्षाकरिता आम्ही टेंडर काढलं होतं. 10 वर्षासाठी आपली निविदा स्वीकारली जात आहे. पण आपण जे विनंती केली की आरसीसी फाउंडेशन मध्ये मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे, म्हणून हे टेंडर 10 वर्षाच्या ऐवजी 30 वर्षासाठी आपल्याला मंजूर करण्यात येत आहेत. हे कुठल्या सरकारला अधिकार आहेत? टेंडर 10 वर्षाचा, कॉन्ट्रॅक्ट 30 वर्षासाठी दिला. हिसाब तो देना पड़ेगा और हिसाब तो लेकर रहेंगे. याला लाज लज्जा नावाची कुठली गोष्टच नाही आहे. कोविड घोटाळा, किशोरीताई पेडणेकर, कोविड कफन में पैसा खाया. तर कफन 1300 रुपये ते यायचं. महापौर किशोरीताईंनी सांगितलं, थांबा, वांद्रावरून फोन आला आहे, 1300 वाले कंपनीला नाही, 6700 रुपये ज्यांनी टेंडर भरले त्याला टेंडर दिलं जाणार. या किशोरीताई पेडणेकर इथेच आले होते ना, प्रभाकर कुठे इथेच ना, मराठा. आणि मला येऊन सांगितलं, किरीट भाई हे माझे भाऊ आहे, मला भाऊबीज हवी आहे. मी सांगितलं, ताई निश्चितपणे देऊ, पण तुम्ही जे कफन चोरलं, तुम्ही जे तुमच्या मुलाला, किशोरी पेडणेकरनी आपल्या मुलाच्या कंपनीला त्या कोविड सेंटर मध्ये करोडो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले. त्या बीएसटीच्या एसी बसचा कॉन्ट्रॅक्ट किशोरी पेडणेकरनी त्यांचा मुलाचा किस कॉर्पोरेटला मिळवून दिला. 200 ड्रायव्हरला पगार नाही मिळाला. खिचडी घोटाळ्याबद्दल काय बोलायचं? एका बाजूला सुनील राऊत यांचे पार्टनर भावेश भिंडे, त्यांचे मित्र, होल्डिंग मध्ये पैसे कमवतात. 100 कोटी रुपये वर्षाची कमाई. त्यातनं राज्य सरकारला फक्त 3 कोटी मिळणार, बाकी 97 कोटी कुठे गेले? आम्ही अमोल कीर्तीकरला विचारलं, सूरज चव्हाणला विचारलं. संजय राऊतचे आणखीन एक भाऊ सुनील राऊत, दुसरा भाऊ संदीप अप्पा राऊत, त्यांनी खिचडीमध्ये पैसे खाल्ले. 175 स्क्वेअर फीटचं गॅरेज म्हणे मी खिचडी बनवण्यासाठी दिलं होतं. संजय राऊतच्या मुलीच्या खात्यात पैसे गेले. संजय राऊतचा पार्टनर सुजित पाटकर, त्याच्या खात्यात कोविड घोटाळ्याचे 32 कोटी रुपये गेले. अरे या लोकांनी तर ते ऑक्सिजन प्लांट मध्ये पण घोटाळा केला. ऑक्सिजन जनरेशन प्लांट, लोक श्वासासाठी तडफडत होते, ऑक्सिजनसाठी इथून तिथे फिरत होते, भटकत होते. त्या ऑक्सिजन जनरेशन प्लांट मध्ये आदित्य ठाकरेचे मित्र, मी गुजराती मराठी वादविवादात जाणार नाही, कारण की माझा मुलुंडकरांनी माझ्यावर जे उपकार आणि प्रेम केला आहे ना, ते एका स्वतःचा भाऊ, पोरा, दादा. पण आदित्य ठाकरे तुम्ही उत्तर द्या. ऑक्सिजन जनरेशन प्लांटचा घोटाळा केला, 139 कोटी रुपये महापालिकेकडून घेतले आणि ऑक्सिजनचा पुरवठा फक्त 29 कोटीचा. आणि कोणी केला तो? का? रोमिल छेडाला कॉन्ट्रॅक्ट. मातुश्रीवरून ऑर्डर आली रोमिल छेडाला, भैया तूने किरीट सोमैया को छेड़ा ना तो फिर वो तुमको तो छोड़ेगा नहीं. याचे एक एक घोटाळे बघा. सुजित पाटकर आज पण जेलमध्ये आहेत.
उद्धव ठाकरे साहेब 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री झाले. 29 नोव्हेंबर 2019 पहिला आदेश दिला मुंबई महापालिका आयुक्तांना. काय आदेश दिला? आपण कोण आहे? अल्पेश अजमेरा. आलं लक्षात? पहिला कोण? रोमिल छेडा. दुसरा अल्पेश अजमेरा. 2,55,00,000ची जमीन दहिसरची 349 कोटी रुपये महापालिकाने रोकडे दिले. आता घोटाळ्याची जर लिस्ट वाचली ना, ये हमारे बंधू संजय राऊत मला काल रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी लिस्ट पाठवली आहे. संजय राऊत यांची अलिबाग किहीम येथील प्लॉट नंबर 1 आणि 2, सर्वे नंबर 508, सर्वे नंबर 540, प्लॉट नंबर 4, प्लॉट नंबर 5, 6, 7, 8, 11, 12, 13 ही सगळी जमीन जप्त झाली आणि महाराष्ट्र सरकारच्या रेव्हेन्यू रेकॉर्ड मध्ये संजय राऊत यांची पत्नी वर्षा संजय राऊतच्या समोर लिहिण्यात आला कि ईडी ने ये जमीन जब्त की है, कोई लेने की गलती मत करना. बंधू भगिनीनो, गेले काही दिवस मुलुंड पूर्व मध्ये एक आमच्या मित्रांनी खेळ सुरू केलाय. मुलुंडचं धारावी होणार. मुलुंड मध्ये धारावीची 10 लाख लोक आणली जाणार. अरे मर्दे, तो सामने आके लढना, छुपके से क्या वार करते हो? हे आम्हाला अधिकृत पत्र आलंय. 7 मे 2024 धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी मुलुंड पूर्व मध्ये कोणतीही जागा देण्यात आलेली नाही, दिली जाणार नाही. आणखी नका प्रचार सुरू आहे. मुलुंड मध्ये पीएपीचा प्रकल्प चालू आहे. पीएपीचं पाप कोणी केलं? का संजय दिना बाबा पाटील? हिम्मत असेल तर बोला. मुलुंड मध्ये पीएपीचा प्रकल्पाला मंजुरी उद्धव ठाकरे सरकारने दिली. हे माझे मित्र सुशील शिंदे, सहकारी प्रभाकर शिंदे, मुलुंड पूर्व कायम बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर, युती बरोबर. तुम्ही त्यांच्यावर वार केला. 500 कोटी रुपयासाठी ज्यांनी आयुष्यभर तुमच्या पाठीशी उभी राहिले त्याच्या पाठीत तुम्ही वार केला. या पीएपी प्रकल्पाची जमीन ही कुणाची आहे? कुणाची आहे? त्या नीलम बिल्डरची. नीलम बिल्डर कोणाचा पार्टनर आहे? तो वरळी मध्ये मॉल आहे ना, अटोरिया का नाम, अटारिया, त्यात तो मॉल कुणाचा आहे? त्या मॉलला परमिशन नाल्यावरच्या जमिनीवर कोणी दिली? बोला, हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे. मुंबई महापालिकेची शेवटची मीटिंग तातडीने बोलवण्यात आली. त्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरेच्या म्हणण्यावरून पास केला आणि मुलुंडकरांचा पाठीवर वार करण्याचा पाप या मौलाना उद्धव ठाकरे यांनी केला. मी मौलाना यासाठी सांगतोय, इथे कोणाला आणणार होते? यादी दाखवू वाचून. ही यादी बेहरामपाडा, नौपाडा, गोवंडी, देवनार कतलखाना, शिवाजीनगर, बैंगनपाडा, नाव जमीला खान, फतिमा इमाम शेख, फिरोज अहमद, फिरोज शेख, मोहम्मद युसुफ खान. मान्य देवेंद्रजी, मी आपल्याला एकच प्रार्थना करतो, आमचा मुलुंडकरांचा आपल्यावर प्रचंड विश्वास आहे. आपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर. हे मुलुंड पूर्व
हे महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती, हिंदुत्वाचा अभिमान आहे. या पीएपीच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलोय, सुनावणी सुरू आहे. मी आपल्याला एवढीच विनंती करतो की अशा पद्धतीचा लोकांना मुलुंडमध्ये कृपा करून येऊ देऊ नका. मला विश्वास आहे की देवेंद्रनी ज्या प्रकाराने ज्या पद्धतीने मुंबईचा विकास केला, पुन्हा मेट्रो रुळावर आणली आहे, त्याच पद्धतीने तर मुंबईचा विकास देवेंद्र फडणवीस करणार, एकनाथ शिंदे करणार आणि देशाचा विकास नरेंद्र मोदी करणार. आणि हम आपको एक ही वचन देते, आतापर्यंत जेवढी लीड मिळाली आहे त्याच्यापेक्षा जास्त लीड यावेळी मुलुंडकर महायुतीला देणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.